विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10वा वर्ग भूगोल या विषयाकरिता प्रश्न क्रमांक 1 आणि 2 या प्रश्नांची उत्तरे बघितली होती. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 3. याच्यामध्ये खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. तर पहिला प्रश्न आहे, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. तर हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बघताना तुम्ही आपल्याजवळ पुस्तकातील नकाशा वाचन नक्की करा. नकाशाप्रमाणे याची उत्तरं जर तुम्ही लक्षात घेतली तर ती तुम्हाला जास्त वेळ लक्षात राहील. प्रश्न क्रमांक 2, भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. हे पण उत्तर अगदी बरोबर आहे. जवळजवळ 80% लोक ब्राझीलमध्ये साक्षर आहे. मात्र भारताचे साक्षरतेचे प्रमाण ब्राझीलपेक्षा नक्कीच कमी आहे. प्रश्न क्रमांक 3, ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात. या प्रश्नाचं उत्तरही बरोबर आहे. आपण जर ब्राझीलचा नकाशा बघितला तर लोकसंख्येची जी घनता आहे ती ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात जास्त बघायला मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे. हे प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे, कारण हा जो सगळा क्षेत्र आहे ॲमेझॉन नदी खोऱ्याचा क्षेत्र आहे, जेथे घनदाट असे सदाहरित वनाचं हे क्षेत्र असल्यामुळे येथे लोकसंख्या ही विरळ आहे. त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे. हे पण चुकीचं आहे. तुम्ही भारताचा नकाशा बघा, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे. त्यानंतर ब्राझील देश विषुववृत्तावर आहे. याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो. हे उत्तरही बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. हे उत्तर चुकीचं आहे. भारतापेक्षा ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार हा जास्त आहे. त्यानंतर ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे. हे पण उत्तर चुकीचं आहे, कारण भारत हा पूर्व गोलार्धात आहे आणि ब्राझील हा पश्चिम गोलार्धात आहे. त्यामुळे भारतापेक्षा ब्राझील प्रमाणवेळेप्रमाणे मागे आहे, म्हणून हे उत्तर इथे चुकीचं आहे. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. हे उत्तर बरोबर आहे. ब्राझीलचा नकाशा बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्तीय रेषा जाते. त्यानंतर पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. हे पण उत्तर अगदी बरोबर आहे, कारण पर्यटन तृतीयक स्वरूपाचे व्यवसाय आहे आणि पर्यटन व्यवसायामध्ये वस्तूंचा क्रय आणि विक्रय होत नसतो, तर अदृश्य स्वरूपाची सेवांचा क्रय विक्रय होत असतो. म्हणून पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभलेला आहे. हे उत्तर चुकीचं आहे, कारण ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे. हे उत्तर अगदी बरोबर आहे. जो विकसित देश असेल तेथे वाहतुकीचे जे जाळे आहे, वाहतूक मार्गाचे जाळे हे दाट असते आणि तेथे अर्थातच व्यापार आणि त्या अनुषंगाने इतर आर्थिक क्रियाला अधिक वाव असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. अगदी चुकीचं आहे, कारण भारताच्या आग्नेयेला पाकिस्तान नसून भारताच्या पश्चिम आणि उत्तर पश्चिम क्षेत्रामध्ये आपण पाकिस्तान हे राष्ट्र आहे. विशेष करून वायव्य दिशेला आपण इथे म्हणू शकतो. ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हे पण उत्तर इथे चुकीचं आहे, कारण ब्राझील देशाला
उत्तर पूर्वीय म्हणजे ईशान्य आणि दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेय वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. त्यानंतर भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भवितव्य उज्ज्वल आहे. हे उत्तर अगदी बरोबर आहे. पर्यटन हा व्यवसाय आधुनिक काळामध्ये विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे. त्यामुळे याचे भवितव्य भारतामध्ये नक्कीच उज्ज्वल आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे. हे उत्तर चुकीचं आहे. जर तुम्ही भारताच्या आयुर्मानाचा जर आलेख बघितला तर 1916मध्ये हे आयुर्मान वाढतानाच दिसते आणि 1960पासून 16पर्यंत आयुर्मानाचा दर हा वाढताना आपल्याला दिसतो. म्हणजेच आयुर्मान हे वाढताना आपल्याला दिसते, म्हणून हे इथे उत्तर चुकीचे आहे. भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्याने सुरू झालेला आहे. तर याचं जे उत्तर आहे हे बरोबर आहे. कारण लोक जरी या व्यवसायात पहिलेपासून गुंतलेले असले तरी आता या व्यवसायात सुविधा जास्त उपलब्ध झाल्याने आता या व्यवसायाच्या विकासाला नव्याने सुरुवात झालेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकावेळी समान ऋतू असतात. हे उत्तर अगदी चुकीचं आहे. कारण ब्राझील हा दक्षिण गोलार्धात आणि भारत हा उत्तर गोलार्धात असल्यामुळे एकाच वेळी समान ऋतू असू शकत नाही. त्यानंतर भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे. तर भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे. कारण वायव्य भागात राजस्थानचं क्षेत्र थार वाळवंट येतो, त्यामुळे येथे लोकवस्ती विरळ आहे. भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे येतात. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर भारताचे स्थान उष्णकटिबंधात आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्ताची रेषा जाते, त्यामुळे भारताचा कर्कवृत्ताच्या खालील सर्व भाग उष्णकटिबंधात मोडतो. त्यानंतर भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते. हे उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं तर हिमालय क्षेत्र उत्तरेकडे आहे आणि दक्षिणेकडून जेव्हा आपण उत्तरेकडे जातो तर तापमानात घट होताना आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. हे चुकीचं आहे. कारण वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि वाटल्यास सिंह आणि वाघ असणारा भारत हा जगामध्ये एकमेव देश आहे, पण सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत ब्राझीलचा जगात 5वा क्रमांक लागतो. हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे. हे उत्तर चुकीचे आहे. कारण सगळ्यात जास्त घनदाट लोकसंख्या ही गंगा नदीच्या खोऱ्यातच आहे. त्यानंतर विकसनशील देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे. हे उत्तर जे आहे हे बरोबर आहे. कारण विकसनशील देशामध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे. त्यानंतर ब्राझीलच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न कमी आहे. हे उत्तर बरोबर आहे. भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेमध्ये कमी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. हा प्रश्न इथे रिपीट झालेला आहे. 10व्या क्रमांकाचा प्रश्न हाच होता. तर हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे. हे उत्तर परत चुकीचे आहे. उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रामध्ये लोकसंख्याही दाट आहे आणि हे मैदानी क्षेत्र असल्यामुळे इथे लोहमार्गाचे जाळे हे जास्त आहे, त्याच्यामुळे हे विरळ आहे. हे उत्तर इथे चुकीचे आहे. यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा.
भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते? तर भारताचे सगळ्यात दक्षिणेकडील जे टोक आहे ते इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2, भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? तर याचं उत्तर आहे उत्तर आणि पृथ्वीच्या पूर्व गोलार्धात भारताचे स्थान आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे असल्यामुळे उत्तर गोलार्धात आणि मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे असल्यामुळे पूर्व गोलार्धात भारताचे स्थान आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, ब्राझील या देशाला जगाचा कॉफी पॉट असे म्हटले जाते. हे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, मध्य भारतातील पश्चिम नदी कोणती? तर मध्य भारतातील पश्चिमेकडे वाहणारी जी नदी आहे ती आहे नर्मदा नदी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, भीमा नदीचा उगम कोठे होतो? तर भीमा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो. प्रश्न क्रमांक 6, ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर तुम्ही नकाशा बघितल्यास अगदी उत्तर पश्चिमेला पिको दी नेब्लिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे समशीतोष्ण प्रकारचे हवामान आहे. त्यानंतर ब्राझीलचे स्थान कोणत्या कटिबंधात आहे? तर ब्राझीलचे स्थान हे उष्णकटिबंधात आहे, कारण विषुववृत्ताची रेषा ब्राझीलच्या उत्तरेकडील क्षेत्रात आहे आणि ब्राझीलच्या दक्षिणी क्षेत्रामध्ये मकरवृत्ताची रेषा आहे. आणि या दोघांच्या मधले जे बराच मोठं क्षेत्र जे आहे ब्राझीलचं आणि जास्तीत जास्त जे क्षेत्र आहे ते उष्णकटिबंधात येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, भारतात कोणत्या नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या वितरण जास्त आहे? तर अर्थातच आपण वरती बघितलेलं आहे की भारतामध्ये गंगा नदीचे जे खोरे आहे तेथे लोकसंख्येचे वितरण सर्वात जास्त आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? तर ब्राझीलची अर्थव्यवस्था ही विकसनशील प्रकारची आहे. आता प्रश्न क्रमांक 11, ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? तर ब्राझीलचा जो आग्नेय भाग आहे किंवा दक्षिण पूर्व जो भाग आहे याच्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं हा क्षेत्र आहे आणि इथे दाट लोकसंख्या वस्तीचं क्षेत्र असल्यामुळे इथे केंद्रित किंवा सघन प्रकारची वस्ती आढळते. तर केंद्रित आणि सघन हे याचं उत्तर झालं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, भारतातील दलदलीच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर समुद्र किनारी जे क्षेत्र आहे जिथे नद्यांचा त्रिभुज प्रदेश आहे, विशेष करून गंगा नदीने तयार केलेलं सुंदरबन हा खूप मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तर हे दलदलीचं जे क्षेत्र आहे इथे सुंदरी प्रकारची वने आढळतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, गुलाबी डॉल्फिन हे कोणत्या देशाचे वैशिष्ट्य आहे? तर हे ब्राझील देशाचे वैशिष्ट्य आहे, कारण ब्राझीलमध्ये गुलाबी डॉल्फिन आढळते. ब्राझीलमधील वर्षावनांना काय संबोधले जाते? तर आपल्याला माहीत आहे की ॲमेझॉन नदी खोऱ्यातील जे सदाहरित वर्षावनांचं जे क्षेत्र आहे ही जगातील सगळ्यात मोठे वर्षावनांचं क्षेत्र आहे आणि या वनांद्वारे एक प्रकारे फुफ्फुस जसं ऑक्सिजनचं काम करतं तसं हे वनांचं क्षेत्र जास्तीत जास्त ऑक्सिजनचं उत्सर्जन करतो, म्हणून या वनांना जगाची फुफ्फुसे असेही म्हटले जाते, लंग्स ऑफ वर्ल्ड. त्यानंतर भारतात किती वर्षांनी जनगणना होते? तर भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना होते. प्रश्न क्रमांक 16, लिंग गुणोत्तर म्हणजे काय? तर एखाद्या प्रदेशामध्ये 1000 पुरुषांच्या मागील स्त्रियांची जी संख्या असते म्हणजे त्या प्रदेशातील किंवा त्या देशातील ते लिंग गुणोत्तर आहे असं म्हटलं जाते. म्हणजे 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे? तर भारताचं लिंग गुणोत्तर ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे.
कारण ब्राझीलमध्ये 1000 पुरुषांमागे 1000 जवळजवळ 80 स्त्रिया असल्यामुळे ब्राझीलचं लिंग गुणोत्तर जास्त आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग व्यापला आहे? तर पृथ्वीच्या एकूण जो भूभाग आहे त्याच्यामध्ये 29% भूभाग आहे आणि 71% पाण्याने व्यापलेला आहे, म्हणजे समुद्राने व्यापलेलं क्षेत्र आहे. तर 29% भूभाग हे उत्तर इथे बरोबर आहे. केरळ राज्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर केरळ राज्याच्या लोकसंख्येची घनता 500पेक्षा अधिक आहे. म्हणजेच इथे 1 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रामध्ये 500पेक्षा जास्त लोक निवास करतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात? अर्थात वाळवंटी प्रदेश असल्यामुळे पाण्याची उपलब्धता फारच कमी आहे, त्यामुळे विरळ प्रकारच्या किंवा विखुरलेल्या वस्त्या इथे आढळतात. प्रश्न क्रमांक 20. ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? तर ब्राझीलमध्ये साओ पावलो, रिओ दी जेनेरिओ, एस्पिरितो सांतो तसेच गोइयास ही राज्ये सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्ये आहेत. त्यानंतर ब्राझीलमधून प्रामुख्याने कोणत्या पिकांची निर्यात केली जाते? तर ब्राझीलमधून कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्रा, केळी आणि या पिकांची निर्यात केली जाते. इथे साखर मी चुकून म्हटलं, पण साखर हे उत्पादित याच्यामध्ये येईल, त्याच्यामुळे पिकांमध्ये आपण त्याचा अंतर्भाव करणार नाही. तर याच्यामध्ये कॉफी, कोको, कापूस, संत्रा आणि केळी या पिकांची निर्यात केली जाते. त्यानंतर ब्राझीलच्या पश्चिम भागात कोणत्या नदीचे खोरे आहे? तर ब्राझीलच्या पश्चिमेकडे ॲमेझॉन नदीचे खोरे आहे. तसेच ॲमेझॉन नदीला पश्चिमेकडून मिळणाऱ्या बांको, निग्रो, जापुरा, जुरुआ या ॲमेझॉनला मिळणाऱ्या नद्यांची खोरे आहे. व्यापार संतुलन म्हणजे काय? तर कोणत्याही देशाचे निर्यात मूल्य आणि आयात मूल्य यांच्या अंतराला व्यापार संतुलन असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. वाहतुकीचा सर्वात महागडा मार्ग कोणता? तर हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात महागडा मार्ग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. तुम्हास माहीत असलेल्या धार्मिक पर्यटन स्थळांची नावे लिहा. तर धार्मिक पर्यटन स्थळे आपल्या भारतातले बरेचसे तुम्हाला माहीत असतील. त्यामध्ये तिरुपती बालाजी, वैष्णवदेवी, अमरनाथ, केदारनाथ, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश अशा विविध स्थळांची तुम्ही नावे इथे लिहू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26. संदेशवहन म्हणजे काय? तर जेव्हा एखादा संदेश अथवा माहिती विविध माध्यमातून एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात पोहोचवली जाते त्यास संदेशवहन असे म्हणतात. त्यासाठी विविध माध्यमांचा पण उपयोग केला जातो, जसे दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेट अशी विविध माध्यमे आहे ज्याच्यातून संदेशवहन केले जाते. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 27. ब्राझीलमधील कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात? तर ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीचे जे खोरे आहे तेथे घनदाट असे सदाहरित जंगलाचं क्षेत्र असल्यामुळे हे दुर्गम क्षेत्र आहे आणि म्हणूनच येथे वाहतूक मार्ग फारच विरळ आढळतात. या व्हिडिओमध्ये आपण चूक किंवा बरोबर किंवा एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे द्या या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे बघितली. परंतु प्रश्न क्रमांक 3वर तुलना करा किंवा टिपा लिहा या प्रकारचेही प्रश्न विचारू शकतात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर स्वरूपात लिहायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक पाठाचे सविस्तर ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणून या चॅनलवर प्रत्येक पाठावर मॅपवर आधारित व्हिडिओज तयार केलेले आहे.
प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हिंदी आणि इंग्लिश मीडियम तसेच मराठी मीडियमसाठीही व्हिडिओज बघू शकतात. या व्हिडिओजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.